नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळे. आज मी तुम्हाला समजवणार आहे की सरकारी मोजणीमध्ये काय कशा प्रकारे केली जाते, सरकारी मोजणीमध्ये कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि सरकारी मोजणीमध्ये किती फी लागते, सरकारी मोजणी किती प्रकाराच्या असतात, सरकारी मोजणीचा कालावधी किती असतो, याची मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण मोजणीबद्दल सविस्तर माहिती भेटून जाईल आणि तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे सरकारी मोजणी करायची असेल तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. तर मी तुम्हाला आज समजावणार आहे स्टेप बाय स्टेप का कोणत्या प्रकारे सरकारी मोजणी केली जाते. म्हणजे सरकारी मोजणी करण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, किती फी भरावी लागते, किती कालावधी देतात आपल्याला, सरकारी मोजण्या किती प्रकारच्या असतात, त्याच्यात साधी असते, तातडीची असते आणि अतितातडीची असते, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आणि सरकारी मोजणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून ते सरकारी मोजणी केली जाते, सरकारी मोजणीचे नियम काय आहेत, म्हणजे याची पूर्ण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला भविष्यात कधी सरकारी मोजणी करायची असेल तर तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला बेल आयकन आहे त्याला पण दाबून ठेवा, म्हणजे कोणतीही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही आणि माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. तर चला आपण व्हिडिओकडे वळूया आणि त्याच्यात मी तुम्हाला समजवतो का सरकारी मोजणी कोणत्या प्रकारे केली जाते. मित्रांनो, मी तुम्हाला समजवतो की जमीन मोजण्याची आवश्यकता आपल्याला का लागते. म्हणजे आपण जमीन कशासाठी मोजतो. शेतकऱ्याच्या दृष्टीने शेत जमिनीच्या मोजणीची गरज खालील वेगवेगळ्या कारणांमुळे आवश्यक असते. एक आहे, जेवढी जमीन आपल्या मालकीची आहे तेवढी सर्व जमीन आपल्या ताब्यात आहे की नाही हे पाहण्यासाठी. आणि वडिलोपार्जित जमिनीमध्ये वारसाने किंवा वाटपाने किंवा विक्रीमुळे हिस्से पडले असतील तर आपल्या वाट्याला आलेली जमीन ही रेकॉर्डप्रमाणे प्रत्यक्ष ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण जमीन मोजत असतो. वाटण्या झाल्या नसल्या तरी प्रत्यक्षात वहिवाटाप्रमाणे जे हिस्से असतात ते योग्य प्रमाणात आहे की नाहीत हे पाहण्यासाठी आपण जमीन मोजतो. काही जमीन बिगर शेती करून घेण्यासाठी किंवा बिगर शेती होणारी जमीन ही शेतीची जमीन याची एकत्रित बांध निश्चित होण्यासाठी, बांधावरील झाडे, विहिरी, घरे नेमकी कोणत्या हद्दीत आहेत हे समजण्यासाठी, खातेफोड करून जमिनीची वाटप करीत असताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी आपण जमीन मोजतो. एखादी जमीन नवीन खरेदी केल्यास किंवा विक्री केल्यास खरेदी खात्याप्रमाणे निश्चित क्षेत्र काढण्यासाठी, म्हणजे आपण ठरवण्यासाठी की आपलं निश्चित क्षेत्र आहे की नाही त्याच्यासाठी आपण जमीन मोजणी करतो. गावाची शिव, गायरान, पाणंद, रस्ते, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण झाल्यास आपण जमीन मोजतो. अतिक्रमण केले असलेल्या किती क्षेत्रावर अतिक्रमण आहे हे निश्चित करण्यासाठी व वहिवाटीमध्ये बदल झाला असेल किंवा बांध सरकले असतील तरी ते निश्चित क्षेत्र दर्शवण्यासाठी आपण जमीन मोजतो. शेतजमिनीची मोजणी कशी करतात, म्हणजे जमिनीची मोजणीची जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवतो, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल. कोणत्याही खातेधारकाने जमीन मोजणीचा अर्ज दाखल केल्यानंतर अशा प्रकारच्या प्रकरणाला मोजणी रजिस्टर क्रमांक दिला जातो. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये ज्या जमिनीबद्दल जे मूळ रेकॉर्ड कार्यालयात आहेत त्या मूळ रेकॉर्डातून टिपण, फाळणी व एकत्रीकरण झाले असल्यास त्या योजनेचा उतारा तयार करून या प्रकरणामध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणाऱ्या भूकर मापाकडे म्हणजे सर्वेकर दिले जाते. मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अशा प्रकरणामध्ये संबंधित भूकर मापक हा अर्ज करणाऱ्या व्यक्तींना व पत्ते देण्यात आलेल्या लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या अगोदर किमान 15 दिवस रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून तारीख कळवतो. सर्वसाधारणपणे जून ते ऑगस्ट या पावसासाठी मोसमात तालुक्यामध्ये रेकॉर्डबद्दलचे काम केले जाते. म्हणजे जे आपले पावसाळ्याचे दिवस असतात त्या दिवसामध्ये मोजणी होत नाही, कारण की पाऊस पडत असल्यामुळे चिखल, झाडे वगैरे सगळं याच्या गोष्टीमुळे मोजणी नाही करत. त्या काळामध्ये ते रेकॉर्डचं काम करत असतात, त्यामुळे त्या काळात मोजणी नाही होत. पावसाच्या नंतर काळात जमिनीच्या मोजणीची कामे सर्वेअर मार्फत केले जातात. प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी मोजणी करण्यासाठी भूकर मापकास मदतीसाठी लागणारे जे मजूर असतात, निशाणदार, चुना, हद्दीचे दगड इत्यादी साहित्य हे अर्जदाराने स्वतःच्या खर्चाने
आणायची असते। आजकालच्या सर्व मोजण्या या प्लेन टेबलच्या मोजणी पद्धतीने केल्या जातात। प्रत्यक्ष मोजणीची लांबी, रुंदी किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पद्धतीने मोजणीदारकाला मोजणी नकाशा हा तंतोतंत वस्तुस्थितीप्रमाणे तयार करता येतो। जमीन वर खाली, आबडतोबड व ओढ्या नाल्याची असली तरी तिचे निश्चित असे आकारमान हे या प्लेन टेबल पद्धतीने समजू शकते। मोजणीसाठी आलेले सर्वेअर हे सर्वप्रथम जी जमीन मोजायची आहे त्या जमिनीची पाहणी करून प्रत्यक्ष वहिवाट कुठे आहे याबाबत अर्जदार शेतकऱ्यास विचारणा करतात। प्रत्यक्ष वहिवाटाप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात। त्याचप्रमाणे जमिनीमध्ये किंवा या गटाजवळ असलेल्या मूळ जमिनीच्या खुणा म्हणजे सर्वे नंबरचे दगड किंवा बांधाचे दगड किंवा उरळ्या यांच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या आधारे जमिनीची मोजणी केली जाते। मोजणीच्या वेळी अनेक वेळा जो शेतकरी अर्ज करतो त्याच्या लगतचे शेतकरी मात्र गैरहजर राहतात। विशेषण जर अतिक्रमणाचे प्रश्न निर्माण झाले असेल तर अतिक्रमण करणारी व्यक्ती हजर राहत नाही। एखादी व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर राहिली तरी त्याच्या गैरहजेरीमध्ये मोजणी करता येते। तथापि मोजणी करण्यात येणार आहे अशा प्रकारची आगाऊ नोटीस संबंधित व्यक्तीला बजावली गेली असली पाहिजे किंवा त्या व्यक्तींना ही नोटीस घ्यावयास नकार दिला असला पाहिजे। मोजणीच्या आधारे प्लेन टेबलवर आपोआप जमिनीच्या खुणा व नकाशे तयार होत जातात। प्लेन टेबलच्या आधारे होणारी ही मोजणी नेहमीच जमिनीच्या मूळ रेकॉर्डाशी तुलना करून पाहिली जाते। त्याच्यामुळे कधीकधी जमिनीची मोजणी झाली की लगेचच हद्दीच्या खुणा न दाखवता पुन्हा तालुक्यामध्ये जाऊन मूळ रेकॉर्डाशी तुलना करून क्षेत्राचा मूळ बसवल्यानंतर काही दिवसानंतर जमिनीच्या हद्दी दाखविल्या जातात। मोजणीच्या हद्दी दाखविल्यानंतर अर्जदाराने हद्दीच्या निशाणी दगड ह्या हद्दीच्या खुणाप्रमाणे बसवून घेणे अपेक्षित आहे। मोजणीच्या संदर्भात अर्जदारास सर्व संबंधीचा लेखी जबाबसुद्धा सर्वेअरकडून घेतला जातो। एखादी व्यक्तीने जबाब न दिल्यास त्याने जबाब द्याव्यास नकार दिला असा पंचनामा केला जातो। आता मी तुम्हाला समजवतो जमीन मोजणीचा अर्ज कुठे करायचा। शेतजमिनीच्या मोजणीचा अर्ज हा आता प्रत्येक तालुक्याच्या ज्या मोजणी कार्यालय आहेत त्या तालुक्यात निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे करावा लागतो। ज्या अर्जामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोजव्याच्या जमिनीचे वर्णन, चतुर्सीमा, खातेदाराचे नाव व पत्ते इत्यादी महत्त्वाचा तपशील असतो। म्हणजे अर्जदाराचा जो पूर्ण सर्वे नंबर, गट नंबरचा काही रेकॉर्ड असेल किंवा त्याचे जे वारस असतील, सहहिस्सेदार असतील त्यांची सगळ्यांची नावे, पत्ते सगळे त्याच्यात म्हणजे द्यावं लागतं आपल्याला। आणखी त्याच्यात कब्जेदाराचे नाव, सर्व लगतचे कब्जेदाराचे नाव व पत्ते, अर्जदार कब्जेदार नसल्यास त्याच्या जमिनीशी असलेला हितसंबंध, मोजणीचे कारण, मोजणी फी म्हणून भरलेली जी रक्कम असते म्हणजे आपल्याला जो बँकेत चलन भरायचे असते त्याची पावती आपल्याला तिथे द्यायला लागते आणि खाली सही किंवा अंगठा आणि आपली अर्ज भरायची जी दिनांक असते ती आपल्याला तिथे टाकायची असते। मित्रांनो, मी आता तुम्हाला अर्जासोबत जोडणारी जी कागदपत्रे आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक पण करून ठेवा। तर चला मी आता अर्जात जोडणारी जी कागदपत्रे आहेत तीच तुम्हाला सांगतो। जमीन मोजणीचा अर्ज करताना कोणतीही जमीन निश्चितपणे मोजायची आहे व त्या संदर्भात हितसंबंधी व्यक्ती कोण आहेत हे समजण्यासाठी अर्जासोबत खालील महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतात। जी जमीन मोजायची आहे त्या जमिनीचा 7/12 चालू महिन्यातील उतारा, मोजणी करण्याच्या जमिनी लागतच्या असणाऱ्या सर्व कब्जेदारांचे संपूर्ण नाव व पत्ते। जमीन मोजणी ही साधी किंवा तातडीची किंवा अतितातडीची असल्यास त्यानुसार भरावण्याच्या मोजणीची फीची चलन म्हणजे आपल्याला जर साधी करायची असेल किंवा तातडीची करायची असेल किंवा अतितातडीची करायची असेल तर त्यानुसार जी आपण रक्कम भरली आहे त्याची चलन पावती असते ती त्याच्या जोडीला आपल्याला ॲड करावी लागते। ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा आपल्याला कच्चा नकाशा त्याच्या जोडीला लावायला लागतो। जमिनीच्या हद्दीबद्दल किंवा वहिवाटीबद्दल ज्या बाजूचा वाद आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती तिथे द्यावी लागते। अर्जावर सर्व अर्जदारांच्या सह्या व त्यांचे संपूर्ण पत्ते आपल्याला तिथे द्यायला लागतात। अर्जामध्ये मोजणीचे कारण पण आपल्याला त्याच्यात लिहायला लागते का आपण कशासाठी मोजणी करतो आणि मोजणी करण्यात येणारी ही जमिनीची हद्द कायमसाठी आहे की वहिवाटीप्रमाणे क्षेत्र दर्शविण्यासाठी आहे की अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शविण्यासाठी आहे की पोट हिश्श्याची मोजणी करून पाहिजे आहे याचा तपशील आपल्याला विशिष्टपणे त्याच्यात नमूद करणे आवश्यक आहे।
म्हणजे आपण त्याच्यात पूर्णपणे माहिती भरायची आहे का आपण मोजणी कशासाठी करतो आणि त्याचे कारण वगैरे सगळं आपल्याला त्याच्यात त्यांना लिहून द्यायचं आहे। आता मोजणीनंतरची जी कारवाई असते ती मी तुम्हाला समजवतो। अशा पद्धतीने जमिनीची मोजणी करून प्रत्यक्ष हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर तालुका कार्यालयातील मोजणी नकाशाचे स्वच्छ 2 प्रती तयार केल्या जातात। अशा मोजणी नकाशामध्ये मोजणी कोणी मागितली आहे त्या अर्जदाराचे नाव, मोजणीचे कारण, सर्वेअरचे नाव, नकाशाच्या दिशा, हद्दी दाखविल्या जातात। दिनांक, नकाशाचे स्केल व सही शिक्का इत्यादी महत्त्वाचा तपशील लिहिलेला असतो। जर वहिवाटीची हद्द आणि रेषाप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळ्या असतील तर अशी वहिवाटीची हद्द तुटक रेषेने दाखविली जाते। रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने दाखविली जाते। या दोन्हीमध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र रंगाने दाखवून मोजणी नकाशावर सुद्धा ही वहिवाटीची हद्द असून ही रेकॉर्डची हद्द आहे असे रंगाने दाखविलेले क्षेत्र असते। गट नंबरमधील असून त्यामध्ये गट नंबरच्या मालकाचे अतिक्रमण केले आहे असा उल्लेख असतो। अशा पद्धतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निकाल काढून त्यास मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते। मोजणीनंतरचे प्रश्न। अनेक वेळेला शेतकऱ्यांच्या लगतच्या खातेदारांची बांध कोरलेल्या किंवा अतिक्रमण केल्यास नक्की काय करावे हे समजत नाही। जमिनीची मोजणी होऊन सुद्धा प्रत्यक्ष अतिक्रमण केलेले क्षेत्र कब्जे वहिवाटी येत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष न्याय मिळत नाही। अशा भावना निर्माण होताना दिसते। त्यासाठी खालील गोष्टी शेतकऱ्यांना लक्षात घेणे आवश्यक आहे। ज्यांनी मोजणी फी भरली आहे त्याच्या बाजूने मोजणी होते हा एक मोठा सर्वाधिक गैरसमज आहे। मोजणी ही मूळ रेकॉर्डच्या आधारे केली जाते असल्याने मोजणीची फी भरलेली म्हणून त्याच्या बाजूने मोजणी होईल ही शंका काढून टाकली पाहिजे। एखाद्या खातेदाराने मोजणी फी भरून मोजणी करून घेतली तरी समोरचा खातेदार ही मोजणी न्याय नाही असे सांगून केल्यास मोजणीनंतर विश्वास दाखवतो। तसेच ती आता स्वतः जमीन मोजायची अर्ज देतो व परत मोजणी झाल्यावर मी अतिक्रमणाचा ताबा देईल असे सांगतो, परंतु प्रत्यक्ष स्वतः अर्ज देत नाही। अशा वेळी मोजणी केलेल्या खातेदारांना जर बांध सरकवल्यामुळे अतिक्रमण झाले असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 138 नुसार अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळवण्यासाठी त्वरित प्रांत अधिकारी यांना अर्ज केला पाहिजे व त्याबरोबर मोजणी नकाशासुद्धा जोडला पाहिजे। जर शेजारच्या शेतकऱ्याने मोजणीचा न्याय नसेल तर तो निमंत्याच्या मोजणीसाठी अर्ज देऊ शकतो। त्यामुळे पुन्हा त्याच्या अर्जावरून जमीन मोजण्याची वाट पाहण्याची गरज नाही। त्याशिवाय दिवाणी कोर्टात सुद्धा अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळवण्यासाठी दावा लावला जातो। मोजणीच्या वेळी घाईघाईने व समोरचा शेतकरी गैरहजर असताना किंवा त्याच्या परस्पर मोजणी केल्यामुळे फारसा उपयोग होत नाही। त्यामुळे शक्यतो त्याच्या उपस्थित मोजणी झाल्यानंतर त्याच्या मोजणीबद्दल अपेक्षा घेणे अवघड होते। म्हणून मूळ मोजणी अर्जाबरोबर सर्व लगतच्या खातेदाराचे पत्ते देऊन त्यांना नोटीस बजावली जाते, हे सर्वांचे हिताचे आहे। मित्रांनो, अशा प्रकारे सरकारी मोजणी केली जाते। मी तुम्हाला पूर्णपणे समजवले आहे का कशा प्रकारे म्हणजे काय काय लागतं, कोणती कागदपत्रे असतात आणि कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया असते। तर मित्रांनो, आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझे नवीन मित्र कोणी जुळले असतील माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि असेच व्हिडिओ मी आणत असतो आणि माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या मी लिंक टाकलेल्या आहेत आणि वरती आय बटनवर पण लिंक टाकलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तिकडून त्या व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।